कसे आहात? मस्त मजेत ना? मी वैष्णवी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. चॅनलचं नाव आहे शेतकऱ्याची कन्या. तर मंडळी, इमानदार शेतकरी काय असतो ते पहा. एक शेतकरी होता. तो खूप कष्टाळू होता, मेहनती होता, इमानदारही होता आणि प्रामाणिकही होता. आता शेतकरी म्हटलं की तो कष्टाळू असणारच हे तुम्हालाही माहिती. तर तो शेतकरी काय करायचा? दररोज अर्धा किलो लोणी एका वाण्याला द्यायचा. एक दिवस वाण्याच्या मनात आलं की हा शेतकरी मला फसवत तर नाही ना. त्याने त्या लोण्याचं वजन करायचं ठरवलं आणि त्याने वजनही केलं. तर त्याचा संशय खरं ठरला. म्हणजे खरंच अर्धा किलोला लोणी कमीच होतं. मग त्या वाण्याला खूप राग आला त्या शेतकऱ्याचा. इतका राग आला की त्याने त्या शेतकऱ्याला न्यायालयात नेलं. न्यायालयात शेतकऱ्याला नेलं तर शेतकऱ्याच्या मनात आलं, मला हा वाणी का न्यायालयात नेतोय? मी तर काही गुन्हाही केला नाही, कोणाची काही फसवणूकही केली नाही, मग मला का हा न्यायालयात नेतोय? तर न्यायालयात गेल्यावर न्यायाधीश त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारू लागले, का तुम्ही या वाण्याची फसवणूक केली? का त्यांना अर्धा किलोलाही लोणी कमी दिलं? तर शेतकरी काय म्हटलं असेल माहिती तुम्हाला? ऐका शेतकरी काय म्हटलं असेल. तर साहेब, मी अडाणी, अशिक्षित, माझ्याकडे मोजमाप करण्यासाठी कोणतंही साधन नाही. मी या वाण्याकडून अर्धा किलो पीठ विकत घ्यायचो आणि या पिठा एवढंच त्याला लोणी द्यायचो. जर याच्यात कोणी दोषी असेल, मी नाही, तर हा वाणी दोषी. बरोबर ना? अर्धा किलो पीठ शेतकरी त्या वाण्याकडून विकत घ्यायचा आणि त्याच पिठाच्या वजना एवढंच तो लोणी द्यायचा. अर्धा किलोला पीठ कमीच, मग लोणी ही कमीच भरणार ना. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की की शेतकरी हे कोणत्याच मालात भेसळ करत नाही किंवा कोणत्याच मालात भेसळयुक्त पदार्थ वापरतही नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की शेतकरी हा भेसळ करतो पिकांमध्ये, मालांमध्ये. तर तसं नाही मंडळी, शेतकरी कोणत्याच मालामध्ये भेसळ करत नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो गैरसमज खरंच दूर केला पाहिजे. बरोबर ना? म्हणजे कसं की दुधामध्ये शेतकरी पाणी मिसळतो किंवा उडदामध्ये माती मिसळतो किंवा अजून कोणतेही अन्नधान्य असू द्या किंवा उत्पादन असू द्या कोणतंही, त्याच्यात शेतकरी हा भेसळ करतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज खरंच दूर केला पाहिजे. जेव्हा शेतकरी आपला माल विकतो तेव्हा तो खरंच खूप स्वच्छ असतो आणि पूर्ण असा नीटनेटका व्यवस्थित करूनच तो शेतकरी पुढे मार्केटला पाठवतो. शेतकरी ते कस्टमर याच्यामध्ये जे लोक असतात ते खरं तर भेसळ करतात आणि या सगळा आरोप या शेतकऱ्याला जातो की शेतकरी पिकांमध्ये भेसळ करतो. तर खरंच तसं नाही आहे. हा आपण गैरसमज दूर केला पाहिजे. शेतकरी कोणत्याच अन्नधान्यामध्ये किंवा पिकांमध्ये भेसळ करत नाही.